कोरेगाव नगरीचे आराध्य दैवत व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री केदारेश्वर मंदिराचा आमदार महेशदादा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल 12 कोटी रुपये निधींच्या विकास निधीद्वारे आज मंदिर परिसर सुशोभीकरण व पुनर्निर्माण कामाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा अर्चा करून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। प्रथमतः आमदार महेशदादा शिंदे यांच्या हस्ते श्रींची पूजा व महाआरती करण्यात आली। तदनंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन कार्यक्रम करून अनेक मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून व सर्व नगरसेवकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमास आमदार महेशदादा शिंदे, देवस्थान समिती अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे, स्वामी चिन्मयानंद महाराज, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक सागर विरकर, साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, परशुराम बर्गे, सागर दत्ताजीराव बर्गे, बच्चू शेट ओसवाल, संतोष काका बर्गे, युवा नेते अजय भास्करराव बर्गे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे काका, ज्येष्ठ व्यापारी कुलकर्णी दादा, उदय भाऊ बर्गे, नगरसेवका शीतल संतोष बर्गे, संजीवनी सचिन बर्गे, वनमालाताई प्रदीप बर्गे, स्नेहलताई आवटे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा उज्ज्वला बर्गे, पल्लवी शिंदे, नलिनीताई पांडुरंग बर्गे, शोभा सावंत, वैशाली गायकवाड, मंगेश शामराव बर्गे, महेश शामराव बर्गे, पहलवान दीपक भाऊ फाळके, बाबूजी बर्गे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश साहेबराव बर्गे यांनी करून संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। कार्यक्रमाचे स्वागत सोनेर ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलवडे यांनी केले। जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सुंदर भव्य देवस्थान व मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती यावेळी आपल्या मनोगतात आमदार महेशदादा शिंदे यांनी दिली व मंदिराचा महिमा थोडक्यात विशद केला। देवस्थान समिती व कोरेगाव नगरपंचायतीतर्फे आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला। शांती
कर्पूरगौरं करुणाकारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवामि सहितं नमामि। जय जय श्री केदारेश्वर महाराज की जय। श्वेतांगम श्वेतवस्त्रं सितकुसुमगणैः पूजितं श्वेतगणैः श्रीराब्दोरत्नदीपैः स्वर्णतिलकं रत्नसिंहासनस्थं दोर्विपाशाब्जाभयं चन्द्रमौलिन्द्रे ध्यायान्तरतमीशं गणपतिममलं श्रीसर्वेदं प्रसन्नं श्रीमन्महागणाधिपतिम् आवाहनार्थे सकलोपचारार्थे परिपूर्णार्थे गन्धाक्षपुष्पैः अभ्यर्च श्रीमन्महागणाधिपते नमः। आवाहनार्थे नमस्कारं करोमि। स्थापित धूपमग्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थं नैवेद्यं निवेदयामि पश्चामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पुण्यमामृत्यमान्यं नैवेद्यं प्राण अपान व्यासमानः तीन वेस्मनि ताम्नं उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि क्रोधवर्धनार्थे सत्पक्षपदवासार्थे विडापूर्णं ताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि ताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि इदं परं यादेव स्थापितं प्रथमतेन स्वभावाब्धिं जन्म जन्मनि नारिकेलफलं समर्पयामि। नमस्कारं करोमि
नमस्कारं करोमि परिपूर्णपणे तापमानावर आणि या पूजा ठेवायचं गणेश देवता हात घेता आणि किंवा आता भूमिपूजन मग भूमीला स्पर्श करायचे हात लावायचे पृथ्वी आलोक देवता तुमच्या पूजा भूमी महासंगोपचारार्थे परिपूर्णार्थे गणपताक्षरी अग्रज भूमी देवता नमः नमस्कार सूर्यपूजनं व सूर्याचं स्मरण करायचं पूर्वदिशेला करायचा आदित्य नारायण मेदिने जन्मांतर सहस्रेषु दार्जन माहिती सविता सूर्यनारायण महाकर्मसाकुरे देवताभ्यो नमः नमस्कारं करोति दीपपूजनं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुविनाशाय दीपनाथाय नमः कर्मसाकुरे धर्मसाकुरे देवताभ्यो नमः नमस्कारं करोमि दक्षिणे भैरवाय नमः नमस्कारायचा देवराज्यमान पावनाज पंकजं व्यालयज्ञ सूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियो अस्माकं सकल परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम् आद्यदिने पूर्वदिवस शुभनक्षत्र मध्ये अहं इह श्री केदारेश्वर देवता वास्तोः नूतन कर्ण अंगभूतं भूमि देवता पूजनम् अहं गणपति नमस्कारं करोमि अरे तुझा वर येतोय का सर वर वर उभं राहा क्लिअरिटी अरे अरे थांब थोडं इकडे डोकं काढ किती थोडं माग ना इथे दिसणं झालं हॅलो तुम्ही नाही आलं पाहिजे फोटो मध्ये हॅलो चालले चालले अजून हो आवाज तुझा डॉक्टर पप्पा का आहे आवाज तुझा पप्पा का आहे डॉक्टर पाच मिनिट माग तिकडं तोंड करून करणार आहेत का तिकडे तोंड करून करणार आहेत तिकडे पुढे गेलं पाहिजे तिकडे पश्चिम बाजूला तोंड करा कुठं तोंड करणार
शक्तीने हे बृहस्पती प्रसूतास्तानो नमस्कार करोमि केदारेश्वर महाराज या पुण्यभूमीमध्ये स्वागत. आज ज्या आनंद सोहळ्यासाठी आपण सर्वजण जातं, महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एकमेव आमदार असा असेल की जो शब्द दिलाय तो मनापासून पाळलाय आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम देणारा आमदार कोण असेल तर ते फक्त आमदार महेशदादा शिंदे साहेब आहेत. तुम्ही मागितलं थोडं आणि त्यांनी दिलं भरभरून. तब्बल 12 कोटीच्या विकास निधीतून आज या ठिकाणी महाराष्ट्राचं तमाम महाराष्ट्रातील भावी भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या पुण्यभूमी श्री केदारेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माण आणि सुशोभीकरण कामाचा भव्य शुभारंभ कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं दमदार आणि विकासरत्न नेतृत्व आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या हस्ते आताच पार पडलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले परमपूज्य मठाधिपती, मंदिराचे व्यवस्थापन, मंदिराचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र भाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्मान्य राहुलदादा बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य सुनीलजी खत्री साहेब, या नगरीच्या नगराध्यक्षा सन्मान्य दीपालीताई महेश बर्गे, या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ बर्गे, ज्यांनी खऱ्या अर्थानं या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी अतिशय उठावदार असा पाठपुरावा केला आणि सातत्याने साहेबांच्या पाठीशी एक भिंगरी लावली असे माजी विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि श्री केदारेश्वर देवस्थानचे निश्चित भक्त सुनील दादा बर्गे, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय जयंती शेठ गोवा, या ट्रस्टचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयसिंह बर्गे. आज या ठिकाणी केदारेश्वर मंदिराच्या नवनिर्माणासाठी जमलेले आमदार महेशदादा शिंदे साहेब, तसेच केदारेश्वर देवस्थानचे चिन्मयानंद महाराज, तसेच राहुलदादा बर्गे, राजाभाऊ बर्गे, केदारेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, आमच्या सर्वांचे जिल्हा बँकेचे संचालक खत्री साहेब, ॲडव्होकेट बर्गे काका, सर्व व्यासपीठ. आज खरंच साहेब मनापासून आनंद होतोय. आम्ही मागणी केलेली मागणीपेक्षा भरपूर तुम्ही दिले, म्हणजे मागितलं कमी दिलं जास्त असं झाले. 12 कोटी म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर असं मंदिर साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. स्वतः साहेबांनी डिझाईन केलेलं मंदिर आहे. मागच्या वर्षी ह्याच ठिकाणी ह्याच व्यासपीठावर आरती मंडळ असेल, केदारेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे असतील, आमचे सगळे इथले भक्त असतील, महेश शामराव असतील, सुनील दादा असतील, सगळ्यांनी साहेबांना मागणी केली आणि ती मागणी ह्याच व्यासपीठावर पूर्ण होते. त्याचा मोठा आनंद होतोय. साहेब तुमचं मनापासून आभार, मनापासून ऋणी राहू आम्ही गाववाले सगळेच. इतकं मोठं आम्हाला तुम्ही दिलंय, काय त्यात कुठलीच तुमच्यापर्यंत तुलना होऊ शकत नाही असं आमचं काम तुम्ही आज केलेलं आहे. आज साहेब इथं केदारेश्वर मंदिरात आम्ही एक संकल्प केला, महेश शामराव असतील, राजाभाऊ असतील, की मंदिर लवकर पूर्ण व्हावं, लवकर त्याचं हे व्हावं. तसाच आम्ही आता मगाशी बोलण्यात आमच्या सगळ्यांचा निश्चय झालाय. पुन्हा एक आम्ही संकल्प करणार आहे की असा आमदार आम्हाला कायम राहावा आणि या आमदारांना पुढं जाऊन आता लवकरच मंत्रिमंडळात मोठं स्थान मिळावं आणि त्यांच्याकडून अशीच मतदारसंघाची मोठी कामं व्हावी आणि जे असल्या विकास कामाला आडवं होत्या. साहेब तुम्हाला माहित नाही, इथं जर आडवे आले तर 100% ते आडवे होणार, मग हे राहणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो. कारण इतकं मोठं काम तुम्ही दिलं आम्हाला आणि इतकं
कोरेगावसाठी भाग्याचा दिवस आहे आज की याचं उद्घाटन आहे. आज बोलताना खरंच शी वाटतंय, पण आमच्या मागण्या काही साहेब थांबणार नाही ही मी सांगतो. आता म्हणलं देवस्थानचं काम केलं, सगळे केलं, सगळ्यात मोठं काम केलं. अजून एक आमचं बारकं काम करा, ब वर्ग दर्जा आम्हाला देवस्थानला हे द्या, म्हणजे जिल्ह्यात आणखी देवस्थानचं आणखी गौरव होईल. तेवढे आमची तुमच्याकडे आणखी एक मागणी. ते पांढरा उजेड होती सगळा तिकडे आरती मंडळ सुद्धा इथं कायम साहेब मोठ्या श्रद्धेने पाहुणे तुम्ही बघितला असला आता काम करते सगळे, म्हणजे इथं कोण कुठला कशाचा काय विषय नाही, सगळे एकत्र होऊन काम करतात. साहेब खरंच इतकं मोठं काम केलंय त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही सगळी तुमच्या पाठीशी अशीच ठामपणे कोरेगाव शहर असेल, तालुका असेल, मतदारसंघ असेल असाच उभा राहील. कारण तुमच्या इतकं असं चांगलं, म्हणजे कालच मी एका ठिकाणी साहेबांबरोबर बाहेर होतो कार्यक्रमाला, तर साहेबांना सांगितलं मी साहेब उज्जैनला गेलो होतो, तर साहेबांनी सांगितलं नाही आपल्याला म्हणजे सगळे नगरसेवक जेवढे आपली प्रमुख आहे तेवढी घेऊन उज्जैनला जायचे. म्हणजे असा विचाराचा आमदार आपल्याला मिळाले. काय आमदार मी माहित नाही, देवळ आहे बोलायचं नाही त्याचं, काय आमदार मी मागे मी बघितलेले मुंबईत या कुठंतरी जावा, 2 तास घालवा, परत तिथं मासे गावा, मटण गावा, अंडी गावा सांगणार आहेत. आणि आमचे आमदार कसे आहेत, पोरांनो मुंबईत आला एक काम करा, पटकनी पोराबाळा घरी निघा घरी, नाही तर ती काय होतं पहिलं जाऊ तिथं जात 2 तास, परत माघारी आलं की 2 महिन्यात जाऊन 2 मिनिटं ऐकून परत तिकडे जात. असे आमदार आहेत. आपले आमदार हे धार्मिक आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी कायम उभं राहायचं आपण, हे लक्षात ठेवा. एवढं बोलतो. आणि दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची साहेबांनी केलेली, मतदारसंघातले शेतकरी असतील, फुल विक्रेते असतील, माळी समाजाचा आपला बांधव, सगळ्यांसाठी साहेबांनी जी मोठं जगात ज्याची दखल घेतली गेली ती फुल शेती सगळ्यात आता साहेबांमुळे परत एकदा महाराष्ट्रात आपल्या पुनर्जीवित झालेली आहे. दिवाळी असेल, दसरा असेल, माणसं बांधाव पुढे टाकत होती. मी स्वतः शेती केलेली आहे पहिली साहेब, त्यावेळेस त्यातलं बांधव इतकं वाईट वाटतं, पण हे आज इतकं तुमच्यामुळे सगळं सुकलम होणार आहे. महाराष्ट्र अख्खा सगळी तुमच्या शेतकरी पाठीशी आहे. त्यासाठी साहेब आम्ही तुमची वाढदिवसा दिवशी साखर तुला करणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, माळी समाजातून, आमच्या वतीनं, आणि ती साखर मतदारसंघात वाटणार आहे. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार आणि पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. आजचा जो दिवस आहे खरं तर फक्त कोरेगाव तालुक्यापुरता मर्यादित नसून हा पूर्ण जिल्ह्यातील केदारेश्वर भक्त आणि बऱ्याच वर्ष झालं आमच्या केदारेश्वर कमिटीचे असेल किंवा ह्या कोरेगावातल्या सगळ्या ग्रामस्थांचा केदारेश्वरबद्दल इतकी जीर्णोद्धार व्हावा, ते मंदिर खूप सुंदर व्हावं यासाठी प्रयत्न चालू होते. आमचे राजेंद्र बुवा असतील, नेहमी ह्या मंदिराच्या बाबतीत सुशोभीकरणासाठी, स्वच्छ राहण्यासाठी कायम साहेबांच्याकडे छोट्या मोठ्या गोष्टी मागत असतात. ही फरशी सुद्धा साहेब आपण इलेक्शनच्या आधी बुवांच्याच मागणीवरून इथं आपण बसवलेली, पण ह्याच्यावर आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी एक कल्पक वृत्तीनं पहिल्यापासूनच त्यांना किरकोळमध्ये काय स्वतःलाच आवड नसल्यामुळं साहेब काय म्हणायचे की तात्पुरती दाखवली नको, आपल्याला हे महाराष्ट्रातील सुंदर मंदिर बनवू. आणि खऱ्या अर्थी साहेब आज आपल्या माध्यमातून हा कोरेगाव मतदारसंघासाठी अत्यंत आनंदाचा दिवस. आज आपण 12 कोटी प्रत्यक्षात ह्या मंदिराला निधी देऊन थांबला नाही, तर त्या मंदिराची डिझाईन मध्ये स्वतः जातीने लक्ष घालून 3 ते 4 वेळा ह्या मंदिराचं स्ट्रक्चर साहेबांनी बदलायला लावलं आणि अतिशय सुंदर देखणी अशी इमारत आज केदारेश्वर मंदिराची होतीये. हे खरं तर आपल्यासाठी भाग्याचं आहे. आमदार महेशदादांच्या माध्यमातून लोक उपयुक्त शेतकऱ्यांच्या हिताची पाणंद रस्ते असतील, फुल शेती असेल, त्याचप्रमाणे आज मतदारसंघात कॉन्क्रीटचं जाळं तयार केलं साहेबांनी. आरोग्यावर आज महाराष्ट्रातील सगळ्यात अग्रगण्य काम करणारे आमदार महेशदादा म्हणून ओळख होती. परवा दिवशी साहेब मला आरोग्याच्या विषयी आपले आरोग्य खात्यातील आपल्या मुंबईतील डिपार्टमेंट मधले चिवटेचे लोक भेटली की दर आठवड्यात एक तरी साहेबांची चक्कर आपल्या
विशेष मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यालयात असतील हे सांगितलं. आज ह्या मुख्यमंत्री सहाय्याच्या निधीच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील कितीतरी आरोग्यविषयी पैसे मिळतात. हे पैसे असे सहज भेटत नाही. खरं जर तुम्हाला माहित नसलं तर सांगतो, अशा छोट्या मोठ्या गोष्टीत कुठला आमदार लक्ष घालत नाही, कारण असे निधी मिळवून देण्यासाठी. पण साहेब स्वतः जातीनं मी दरवेळी बघतो की किती मोठी विकास कामं असली तरी आपल्या कोरेगावातील एखाद्या गरीब कुटुंबाला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये मदत व्हावी म्हणून हे प्रयत्नशील असतात. आणि त्याचमुळे ह्या कोरेगाव मतदारसंघात गोरगरिबांच्या सुद्धा अडचणी सोडवतात. आणि आज साहेब आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थी एक श्रद्धेचं सगळ्या मतदारसंघातील सगळ्या भाविकांचं आज तुम्ही स्वप्न साकार केलं. आपल्याला नक्कीच केदार चरणी मी प्रार्थना करतो की हे असं नेतृत्व आम्हाला भेटलं हे आमचं भाग्य तर आहे, पण नक्कीच केदारेश्वरची पण कृपा आपल्या इथून पुढे राहणार आहे. आणि हे फार जागृत देवस्थान आहे साहेब. ह्यांच्या आशीर्वादानं ह्या मतदारसंघाचं आणि आपलं सुद्धा फार मोठं भविष्य आम्हाला दिसतंय. आणि नक्कीच हा कोरेगाव मतदारसंघ आपल्या बरोबर ह्या निमित्तानं कायमच बरोबर राहील ही सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशा व्यक्त करतो. आणि माझे थोडेसे येऊन ठेवण्यासारखा दिवस आहे की कोरेगाव तालुक्यातील पेक्षा कोरेगाव शहरातील लोकांच्या मनापासून इच्छा होती या देवळाचं जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने देवळाची रचना व्हावी, देवळ चांगल्या पद्धतीने बांधावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या देवस्थानचे चिन्मय महाराज आणि या कार्यक्रमाच्या ज्यांनी कार्यक्रमाचं आपण सर्वांना उपस्थित राहण्याचं भाग्य दिलंय ते आपले आमदार महेशदादा शिंदे साहेब, की त्यांच्या माध्यमातून आज आपण सगळेजण इथं उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांची स्वप्न पूर्तीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साहेब गेल्या 20 वर्षापासून माऊली दादानी इथं आम्ही त्या काळात आम्ही ही केली की ही देवळ जीर्णोद्धार करायचं, चांगल्या पद्धतीचं एक देवळ असावं म्हणून माऊली दादा इथं अध्यक्ष होते. त्या काळात आम्ही एक प्लॅन तयार केला आणि तो इथं बाहेर ठेवला होता. त्या दृष्टीनं आमचं कामकाज सुरूही केलं. मी आमच्या संस्थेतर्फे त्यावेळी 1 लाख रुपये म्हणजे अशा बऱ्यापैकी 40 लाख रुपये काम सुरू झाल्यावर निधी उपलब्ध होईल इतपत सोय केली. इतका मोठा 12 कोटीचा निधीचा आमचं काही बजेट नव्हतं. आम्ही आपलं 5-25 लाखात आपलं त्यावेळी 21-25 वर्षापूर्वीचा विषय 5-25 लाखात या देवळाचा जीर्णोद्धार व्हावा आणि या कोरेगावकरांचं स्वप्न पूर्ण व्हावं या दृष्टीनं माऊली दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम करत होतो. आणि ते ची आठवण आज आवर्जून का झाली की आज तुम्ही या कोरेगावला जे पाहिजे होतं, ज्याची आवश्यकता होती, कोरेगावच्या नागरिकांच्या मनातलं एक भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झालेलाच आहे. त्यानंतर केदारेश्वर मंदिराचा राहिला होता तो आता आपण आपल्या माध्यमातून होते 12 कोटी रुपये खर्च करायचे आणि एक चांगलं मॉडेल आता राहुलने सांगितल्याप्रमाणे 2-4दा स्वतःहून तुम्ही ते मॉडेल बदलायला लावून स्वतः जातीने लक्ष घालून मॉडेल नुसतं तयार केलं नाही तर इमारत काम सुरू असताना आपलं जातीने इथं लक्ष असणार आहे, आपलं येणं जाणं राहणार आहे. ही इमारत आणि ही देवस्थानचं जे जे तुमच्या इच्छा मनातल्या आहेत त्या सर्व पूर्तता तुम्ही न्याल अशी मला विश्वास आहे. की मागे अनेक वेळा सांगितलं की आमदार महेश शिंदेजी बोलतो तेवढंच जे करता येईल तेवढंच बोलतो, जी बोलतो ते करतो. मागं त्यांनी इथं सांगितलं होतं की मी मंदिराचं काम करीन. साहेब तुम्हाला बदल्या काळात माहित नाही, निवडणुकीला काही लोकांनी याचा प्रचारही केला, तुमच्यापर्यंत आला नसेल की मंदिराचं काय झालं आणि त्याच्यामुळं आपल्याला एक 500 मताचा फटका बसला, नुसता शब्द दिलाय. असं बरेच जणांचं काही लोकांचं मत होतं. प्रचाराचा या भाग होता आणि आज त्या प्रचाराचा भागही महेश बर्गेंनी सांगितलं त्या पद्धतीनं जी मंदिराला आढावा येईल तिथं कामात त्याला आढावा केदारेश्वर महाराज करतील अशा पद्धतीचं ते देवस्थान आहे. आणि त्या पद्धतीनं आज सगळ्यांच्या यानं मी बघायची म्हणलो त्याच पद्धतीने जे बोलणं ते करायचं काम प्रामाणिकपणे करायचं. धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे, संस्कार झालेले घरचे चांगले आणि
कायमस्वरूपी देवधर्माच्या सान्निध्यात राहायचं, वेळ मिळाला तर राहायचं मानसिकता असणारा हा माणूस आहे. मगाशी आम्ही सहज नारळ वाढवताना प्रचंड ऊन आलं आणि पूजा चालली होती. तर ज्ञान किती असतं म्हणजे अभ्यास किती असतो ते म्हणले हे चांगलं काम चाललंय, याच्यामुळं शंकर महाराजांचा हा आपल्याला आशीर्वाद आहे. पुन्हा उभं राहून आपल्याला ते परीक्षा करताय, काहीतरी सुरू आहे. आणि पूजा झाली की परत सावली तयार झाली. इतक्या दिवस कोरेगाव पूर्ण होतं म्हणजे असा अभ्यास असताना 2 मिनिटात त्याचं विवेचन केलं की शंकर महादेवाचं जागृत कसं असतं काम, त्याचं एक उदाहरण त्यांनी आता बोलता बोलता तिथं नारळ वाढवायच्या कार्यक्रमात सांगितलं. म्हणजे आपण सगळी जण आपल्याला काही अडचणी निर्माण झाल्या आणि काही झालं तर कुठलाच मार्ग नसला तर आपण परमेश्वर हा एक मार्ग करतो, परमेश्वराच्या दारात जाऊन बसतो आणि काहीतरी आपलं अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतो. डॉक्टर विघ्नेश बर्गे यांच्या वतीनं हा सन्मान साहेबांचा या ठिकाणी आदर सन्मान होतोय. केदारेश्वर मंदिराच्या वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे चिन्मयानंदजी महाराज, आमचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे संचालक श्री खत्री, जयंत शेठ भांबा, ॲडव्होकेट बर्गे, आमचे सुरेशजी कुलकर्णी, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. ते राजेंद्र बुवा बर्गे, आमचे काका, सर्वच खरं मान्यवरांचं इथं नाव घेतलं पाहिजे. सर्व या गावच्या नगराध्यक्ष बाईताई बर्गे, उपनगराध्यक्ष माजी आमचे सुनीलदादा बर्गे, सर्व नगरसेवक, आमचे सर्व मार्गदर्शक पण नावं सगळ्यांची घेतली पाहिजे. उशीर खूप आहे. सर्व पत्रकार प्रत्येक वेळेला कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर कोरेगावच्या ग्रामस्थांची केदारेश्वरावरती प्रचंड नितांत श्रद्धा आहे. पहिल्यांदा आपण आपल्या ग्रामसेवकाकडे येतो आणि या ठिकाणी येऊन संकल्प करून पुढे जातो. प्रथमतः आजचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस, श्रावण महिन्याचा सुरुवात त्याची मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या संस्कृतीनुसार आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक विश्वाची निर्मिती ही ब्रह्मदेवाने केली. पालन करता विष्णू आहे आणि वाईट गोष्टीचा संहार जो कोण आहे तो शंकर भगवंत आहे. हे 3 देवता हे विश्व चालवतात ही आमची धारणा आहे. ही आमची धारणा नाही. तुम्ही ग्रीक संस्कृतीत गेला, येशूचा जन्म त्याच्या पूर्वीचा काळ, ॲथेनासारखे गॉडेस तर देवी त्या ठिकाणी आहे. तिथेही चर्चला देवळच म्हणतात, टेम्पल्स म्हणतात. चर्च कधी अस्तित्वात आले? हे अस्तित्वात येण्याचं कालावधी हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा आहे. ख्रिश्चनिझम कधी आलं? हे नंतर आलं, येशूच्या जन्मानंतर आलं. परंतु त्याच्या पूर्वी सुद्धा त्यांच्या सुद्धा 3 देवता आहेत. यहुदींमध्ये जरी गेला महाराज त्यांच्याकडे पण सूर्याची उपासना केली जाते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा 3 देव मानले जातात. एक तो आहे, तो क्रिएटर आहे, हे निर्माता आहे, दुसरा पालन करता आहे आणि तिसरा संहारक आहे. त्यांच्याही धर्मामध्ये त्यांचे जे संपूर्ण जगत, कुठलाही धर्म नाही, सगळ्या धर्म, ब्रह्मदेव, पालन करता विष्णू भगवंत, जे आपण इथं मांडतो, आपल्या संस्कृतीत मांडतो आणि तो वाईट गोष्टी संपवतो तो म्हणजे शिव. माझी खत्री साहेबांनी सांगितलं की शिवाला आनंद झाल्यानंतर तो तांडव चालू करतो, मग काहीतरी एक मोठी गोष्ट घडवतो.
तुम्ही तेवढाच कालावधी होता, त्या कालामध्ये जे तुम्ही पूजा करता त्याला आनंद झाल्यानंतर तो प्रखर काहीतरी भेटतो आणि तो पंचमहाभूतातून स्वतःचं अस्तित्व दाखवतो असं आम्ही मानतो. हे पंचमहाभूताच्या माध्यमातून नाही, सूर्याच्या माध्यमातून वादळ देईल, प्रचंड पाऊस आणेल, विजा कडकडवेल आणि तो ते दाहकता तो दाखवतो आणि ते त्यांनी दाखवलं. म्हणून केदारेश्वर हे आपण का म्हणतो, याच्यात शक्ती आहे, जागरूकता आहे. याची सेवा केल्यानंतर आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. तो आपल्याला मनाशी गोवा दिसला. तुम्ही बसला होता, घाम महाराजांना फुटला होता, सगळे महाराज निथळले होते. त्याची दाहकता तो दाखवायची ताकद त्याच्यात लक्षात घ्या. म्हणून आपण त्याची पूजा करतो. श्रावण महिन्यामध्ये आपण शाकाहारी होतो. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवंताची पूजा करतो. का करतो? निसर्गामध्ये पावसामुळं जे पक्षी प्राणी हे बीन घालतात, अंडी देतात, त्यांची पिल्लं तयार होतात. त्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. निसर्गाला मनुष्य प्राण्यांपासून त्रास झाला नाही पाहिजे म्हणून शास्त्रीय कारण म्हणून आपण श्रावण महिना हा पाळतो. दुसरं कारण, श्रावण महिन्यामध्ये उपास तपास काय करायचे? पावसाळा चालू झालेला असतो. हे पंचमहाभूतामध्ये आपण पाणी असेल, अन्नधान्य असेल, याच्यामध्ये आपण मनुष्याने केलेली घाण त्या ठिकाणी गेलेली असते आणि ते दूषित झालेलं असतं. उपास तपास पाळल्यामुळं आपल्याला त्याच्यापासून वाचता येतं, आपलं शरीर आरोग्य व्यवस्थित राहतं. हे शास्त्रीय कारण फार चांगलं आहे आणि आध्यात्मिक प्रगती होते. विषाणूची वाढ झालेली असते पावसामुळं आणि मग जर आपण जास्त खाल्लं तर आपल्याला रोगराई झाडण्याची शक्यता असते. म्हणून उपास तापास केले जातात. आपली सगळी संस्कृती ही संपूर्ण शास्त्रावरती आधारित आहे, आरोग्यशास्त्रावरती आधारित आहे. आता 5 मिनिट बोलणार आणि जाणार आहे. फार महत्वाचा आज खरं तर रुद्राचा दिवस आहे. रुद्र म्हणजे शंकर भगवंत का श्रेष्ठ मानला जातो? ब्रह्मा आणि विष्णू मध्ये भांडण चालू होतं, मी मोठा का तू मोठा. आख्यायिक असेल पण पुराणामध्ये एक म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतो अरे मीच सगळं तयार केलं, अहमभाव तयार केलं, मी सगळं तयार केलं, विश्व मी तयार केलं. विष्णू भगवंत म्हणतो अरे मी पालन करताय, मी ह्याला व्यवस्थित सांभाळून ठेवलंय. दोघांची भांडणं चालू होतात, सगळे चिंतित होतात. शंकर भगवंताला सगळे याचना करतात की या दोघांच्यातलं मिटव काहीतरी करू. मग शंकर भगवंत त्यांच्यामध्ये एक मोठी अशी तेजस्वी शिळा तयार करतो, दोघांच्या मध्ये शिळा तयार करतो आणि त्या दोघांना म्हणतो, ब्रह्मदेवाला म्हणतो तू याच्या मुळाशी जा, तू मुळाशी गेला तर तू सर्वश्रेष्ठ. आणि विष्णू भगवंताला सांगतो तू वर जा तर ते श्रेष्ठ. जातात. ब्रह्मदेव वर जातो. वर जात असताना ब्रह्मदेवाला जसा वर जातो, हजारो वर्ष वर जातो, पण त्याला ती काही शिळा ते प्रखर कुठून उत्पत्ती झाली हे त्याला सापडत नाही. विष्णू भगवंत तळात जातो, त्यालाही सापडत नाही. दोघेही 1000 वर्षांत जागेवर येतात आणि भगवंताला म्हणतात, विष्णू भगवंत म्हणतात, महादेवा मला काही तुझा तळ सापडला नाही, तो सत्य बोलतो आणि सांगून टाकतो, तो आघात आहे. ब्रह्मदेव हुशार असतो. ब्रह्मदेवाला येता येता केतकीचं फुल सापडतं, त्याच्यावरून पडलेलं असतं, केतकीचं फुल सापडतं. तो केतकीच्या फुलाला म्हणतो, अरे तू माझ्या बरोबर चल, म्हणजे जे वर ठेवलेलं जे फुल आहे ते मी घेऊन आलो, हा आम्ही दाखला देऊ आणि मी तिथे जिंकेल आणि मी सर्वश्रेष्ठ होईल. ब्रह्मदेव म्हणतात, अरे तू चल माझ्या बरोबर खाली. केतकीचं फुल म्हणतं, मी नाही बाबा, त्याचं रौद्र रूप आहे, तो काहीतरी करेल, माझं वाटलं होईल, मी नाही तुझ्यात सहभागी होणार. नाही तो त्याला थोडस प्रलोभन देतात केतकीच्या फुलाला आणि मग ते खाली जातात. तो सांगतो, हे शंकर भगवंता, मी तुझ्या वरचा पण भाग पाहिलाय आणि मी त्याच्यावरती फुल घेऊन आलो. त्यावेळेला शंकर भगवंत त्याला सांगतात, ब्रह्मदेवा तुला अहंभाव झाला, तुझ्या ह्या चुकीचा तुला पश्चाताप होईल आणि तुझी पूजा
क्वचित कुठंतरी केली जाईल, परंतु जगामध्ये तुझी पूजा आणि देऊळ कुठं सापडणार नाही. एवढा मोठा शाप दिला होता. एवढी शक्ती असणारा महादेव आहे. आणि तिथून ब्रह्माला सांगतात या पुढं तुझ्या अवतारामध्ये माझा अवतार असेल, विष्णू भगवंता पांडुरंगाचा अवतार आहे, त्याच्यामध्ये शिवाचाही अवतार आहे. लक्षात घ्या. एवढी सुंदर त्याला ते वर देतात आणि ज्या ज्या वेळेला तुझी पूजा केली जाईल त्या त्या वेळेला मला लोक त्याच्यामध्ये पाहतील असं सांगतात. म्हणून आपल्याला उपासना केली पाहिजे. ही का शक्ती आहे? मी काय म्हणतो, काही म्हणतील हे अवडंबर आहे, खोट आहे. ठीक आहे, खोट आहे तर खोट आहे, पण त्याच्यामुळे आमच्या मनाला बरं वाटतंय. दारू एक महिना वाईट विचार सुटतात, मटण सुटतं, त्याच्यामुळे पक्षी चांगले राहतात, सुखी राहतात. एक महिना तरी निर्भय राहतील ना पक्षी प्राणी सगळे राहतील का नाही? बरोबर, एक महिना तरी सगळे सुखी समाधानी राहतील तुमच्या याच्यामुळं. पण जर चांगली गोष्ट जर इत्यादी आख्यायिका असेल तर ती एवढी चांगली आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा सुद्धा अहंभाव घालवण्याची शक्ती त्या महादेवाच्याच आहे. त्यानेही तुमचा आमचा अहंभाव घालवावा अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचंच एक रूप केदारेश्वर आज या कोरेगाव शहरामध्ये आहे. त्याची सेवा रमणगिरी महाराजांनी केली. त्यांचे नातू चिन्मय महाराज ही त्यांची सेवा करतायत. महाराज आपल्यालाही ब्रह्मज्ञान प्राप्त या केदारेश्वर महाराजांनी याच ठिकाणी द्यावं ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आपल्या हातातून सर्व समाजाची सेवा करावी अशी आपण सर्वांना विनंती करतो. आणि एक सुंदर असं आज वास्तू या ठिकाणी उभी करावी. त्याचं मंदिरात रूपांतर पुढे करायचे. आम्ही वास्तू उभी करणार आहे. बघा, आम्ही राजकीय लोक आहोत. आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष सगळे तिथं काम करून वास्तू उभी करतील, परंतु त्याचं मंदिरात रूपांतर काका तुम्हाला करायचं. तुम्ही जे मनोभावी सगळी सेवा करताय, राजाभाऊ तुम्ही करताय, सगळे जे लोक करताय, त्या सगळ्यांनी मिळून त्याचं रूपांतर, वास्तूचं रूपांतर कशात करायचंय? मंदिरात करायचंय. ते आपण करावं अशी विनंती करतो. निधी कधीही कमी पडणार नाही, कारण त्याची शक्ती एवढी मोठी आहे की तो निधी कधी कमी पडून देणार नाही. पुनश्च एकदा आपणाला श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देताना थांबतो. आठवण अशी होते की इथं रमणगिरी महाराज पूर्वी त्या गावात जेवढे काही पैसे यायचे तर त्यांच्या जे लोक बसायचे तिथं